काल आपण वर्गामध्ये गणित शिकवताना एक ऍक्टिव्हिटी घेतली होती, गोल आणि वर्तुळ काहीतरी फरक आहे. तुम्ही मला समजून सांगितलं होतं आणि घरी तुम्हाला ऍक्टिव्हिटी घ्यायला सांगितली होती. कोणी कोणी ऍक्टिव्हिटी घेतली ती काल? बरं, फक्त एकट्या सईने घेतली. तुम्ही ऐकलं का? नाही. मग तुम्ही जर ऐकलंच नाही तर तो सराव कसा होणार? आणि या ठिकाणी सईनं एकटीनं ती ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे, त्याबद्दल माझ्याकडून सईला बक्षीस देणार आहे मी आता. त्याला देणार आहे बक्षीस. अरे वा सई, एक लक्षात घ्या, शिक्षक ज्यावेळेस आपल्याला काहीतरी सांगतात त्याचा उद्देश एवढाच असतो की त्यातून तुमचं जे ज्ञान आहे ते अजून पुढे सरकलं पाहिजे, अजून वाढलं पाहिजे. पण आपण काय करतो, शिक्षकांनी सांगितलेलं फारसं ऐकत नाही आणि मग आपला जो सराव व्हायला पाहिजे तो होत नाही. आज सईनं सांगितलेली गोष्ट केली म्हणून तिनं बक्षीस मिळवलं. तुम्ही जर ती केलं असेल तर तुम्हाला पण बक्षीस भेटलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, बक्षीस भेटेल की नाही भेटेल ह्याच्यासाठी कुठलंच काम करायचं नसतं. आपल्या मनाला आनंद देण्यासाठी, चांगलं शिकण्यासाठी, नवनवीन गोष्ट शिकण्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. आणि म्हणून आपण सरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. आता इथून पुढे करणार ना? हा, बक्षीसाठी करणार का आनंद मिळवण्यासाठी करणार? हा, ओके. आणि मी तुम्ही असं समजू नका की काम केलं सर बक्षीस देते. मी अचानक बक्षीस देणार कधी पण मला वाटलं तर. तुम्ही आता सांगितलेली गोष्ट उद्या करता मग सर द्या बक्षीस, नाही. बक्षिसासाठी अजिबात काम करायचं नाही. काम करत राहा, बक्षीस आपण भेटणार आहे. तुम्हाला माहित होतं का सर बक्षीस देतील? मी काल बोललो होतो बक्षीस देईल? नाही, मला वाटलं फक्त म्हणून मी दिलं.